नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका चार्ट पॅटर्न बद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे। त्या चार्ट पॅटर्नचं नाव आहे डबल बॉटम चार्ट पॅटर्न। डबल बॉटम चार्ट पॅटर्न म्हणजे काय असतो? थोडक्यात एक डब्ल्यू चार्ट पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये तिथून अप ट्रेंडला मोमेंट येते की डाऊन ट्रेंडला मोमेंट येते, याचा आपण स्टडी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण ट्रेडिंग करत असताना चार्ट पाहतो। चार्ट ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला ज्या वेळेला आपण एंट्री घेतो, जिथे आपण एंट्री घेतो तिथूनच मार्केट खाली येते आणि जिथे आपण काय करतो, सेल करतो, तिथून मार्केट वरती जाते। तर अशा पद्धतीचं झिगझॅग ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपण आपल्याला डायरेक्शन योग्य असेल तरी सुद्धा आपला लॉस होतो, कारण आपले स्टॉप लॉस वारंवार हिट होतात। तर अशा वेळेला एक आपल्याला चार्टचा स्टडी असणं गरजेचं आहे। म्हणजेच तो सपोज तुम्ही या ठिकाणी मार्केट वरती चाललंय म्हणून बाय केलं, त्यानंतर मार्केट खाली आलं, परंतु तुमची ह्या प्राइसला मार्केट नंतर येऊन तिथून वरती गेलं, त्यावेळेला आपल्याला रिग्रेट होतो की मी योग्य ठिकाणी बाय केलं परंतु माझा स्टॉप लॉस हिट झाला आणि परत मार्केट वरती गेलं। तर अशा पद्धतीच्या कंडिशन मध्ये आपण थोडंसं चार्टचं अनालिसिस करणं गरजेचं आहे। कोणत्या पद्धतीचा चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्यानुसार आपण एंट्री एक्झिट घेणं गरजेचं आहे। तर डबल बॉटम हा चार्ट पॅटर्न आपण कशा पद्धतीने तयार होतो आणि त्यानंतर मार्केटमध्ये कोणती मोमेंट येते हे आपण चार्ट वरती पाहूया। तर डबल बॉटम म्हणजे मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड होता, त्यानंतर मार्केट थोडंसं वरती गेलं, परत मार्केट खाली आलं आणि इथून या ठिकाणी ही जी नेकलाइन आहे त्या नेकलाइनचा ब्रेकआउट होऊन मार्केट या ठिकाणी अप ट्रेंडला गेलं। तर सपोज एखाद वेळेस मार्केट वरती चाललंय म्हणून एखाद्याने इथे बाय केलं, त्यानंतर बाय करताच काही लोक म्हणतात आम्ही बाय केले की खाली येतं मार्केट, आम्ही सेल केले की वरती जातं। तर ते कशामुळे होतं? तर आपल्यामध्ये ट्रेडिंग करत असताना पेशन्स नसतात, त्यामुळे होतं। कारण आपण ट्रेड घेण्याची गडबड करतो आणि त्याच ठिकाणी आपण फसतो। ज्या वेळेला पहिल्याच ट्रेड मध्ये लॉस होतो त्यानंतर आपण या ठिकाणी सारख्या एंट्र्या घेऊन ओव्हर ट्रेडिंग होतं आणि आपलं कॅपिटल या ठिकाणी संपतं, परंतु आपण आपले सतत स्टॉप लॉस हिट होऊन कॅपिटल संपल्यानंतर मार्केट आपल्या डायरेक्शन मध्ये जाऊन सुद्धा आपल्याला त्याचा या ठिकाणी फायदा होत नाही। तर अशा वेळेला आपण थोडंसं पेशन्स ठेवून योग्य वेळी योग्य एंट्री जर घेतली तर या ठिकाणी निश्चितच आपल्याला चांगला प्रॉफिट होऊ शकतो। तर आपण ज्या वेळेला असा चार्ट पॅटर्न तयार होतो आणि ज्या वेळेला नेकलाइनचा ब्रेकआउट होतो, या ठिकाणी जर आपण एंट्री घेतली तर या ठिकाणी आपल्याला एवढी मोठी मोमेंट या ठिकाणी तुम्ही ब्रेकआउटला एंट्री घेऊन मोठी मोमेंट कॅप्चर करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी थोडक्यात हा डब्ल्यू चार्ट पॅटर्न सारखा प्रकार आहे। तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना। थँक्यू।